गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:45 आणि आता मी आंघोळ केलेली आहे. एवढं गरम होत आहे, बाप रे, काय सुचत नाही आहे आणि घामाने कंटाळा आल्यासारखं होत होतं. तर म्हटलं तर संध्याकाळी आपलं पहिलं रुटीन चालू करण्याच्या आधी पहिलं फ्रेश झालेलं बरं म्हटलं आणि त्यासाठी मग फ्रेश झाली. तर आता चला बघूया स्वामी सेवेमध्ये, म्हणजे मी गुरुवार करायला चालू केल्यापासून नित्यसेवा पण मी चालू केली तेव्हापासूनच. तर जसं म्हणजे मी नित्यसेवा करायला चालू केली तेव्हापासून मी म्हणजे माझं रुटीन कसं असतं संध्याकाळचं हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर आता वाजलेले आहेत 5:45 आणि लोटझाड वगैरे सगळं माझं झालेलं आहे. तर आता पहिला थोडीशी भांडी आहेत ती पहिला भांडी घासणार आणि तेवढ्यात मग 6 वगैरे वाजतात. मग परत दिवाबत्ती वगैरे करून पुस्तक वाचणार आणि मग त्यानंतर ना आपण मग स्वयंपाक वगैरे कसं सगळं करते मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. तर चला आता पहिला आपण लागूया रुटीनला. मम्मा आंघोळ केली म्हटल्यावर मुलगी पण आंघोळ करायला पाहिजे ना, म्हणून ही अशी कोंबडी. चला कपडे घाला जावा. आता परत पुढचं 2 वेळी पाठ कर काय. स्वामी समर्थ जय जय समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज, श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी. मीराबरोबर थोडासा टाईम स्पेंड करून आता इथं दिवाबत्ती वगैरे मी केलेली आहे आणि आता माझं जे काही नित्यसेवा आहे ते करून घेते आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला लागते मी. तर आता माझी सेवा वगैरे झाली, नित्यसेवा वगैरे झाली आणि आता इकडं बघा माझं कुकर झालेलं आहे एका साईडला आणि इकडं करत आहे मी कढी. कारण ताक होतं, मम्मी ताक घेऊन आल्या होत्या दुकानात हॉटेलमधून. तर मग म्हणलंच कढी करावी, कारण मस्त असं ताक मसालेदार मट्टाच होता तो जो आम्ही हॉटेलमध्ये विकायला ठेवत होतो. मग घरात पण आम्हाला खायला आवडतं, खूप आवडतं आम्हाला. मग मम्मी ताक घेऊन आल्या होत्या तर म्हणलं आता कढी करावी. तर कढीला फोडणी वगैरे घातलेली आहे आणि डाळीचं पीठ घालून मस्त घोटून घेत आहे मी इथं. आता 2 पदार्थ तर झालेले आहेत. पदार्थ म्हणजे भात आणि कढी. तर अजून आता भाकरी आणि भाजी काहीतरी करायची आहे. तर कढी करूपर्यंत मीरा रडत आली, कारण तिला भूक लागली होती आणि झोप पण आली होती. मग म्हटलं तिला भात पण झाले आणि कढी पण झाली, तर गरम गरम तुला मी कढी भात चारवते. मग आता तिला पहिलं कढी भात चारवते आणि मग त्यानंतर मग परत बाकीचा स्वयंपाक जो आहे तो करून घेते. तर आता सगळ्यात पहिला कढीला उकळी आली की मग पहिला मीराला चारवणार, कारण परत ती तशीच झोपायला नको त्यासाठी. तर आता इथं बघा माझी कढी तयार झालेली आहे आणि याची रेसिपी जी आहे ती जर तुम्हाला पाहिजे असेल आमच्या पद्धतीने तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेन माझ्या पद्धतीची. तर आता इथं मी मूग जे आहे ते थोडंसं बघूया म्हटलं, तर त्यामध्ये इतके खडे होते की बापरे, असं मला प्रश्न पडला की आता करू की नको असं म्हणत मी ते निवडायला घेतले. आणि साधे खडे नव्हते, गाऱ्याचे खडे होते, त्याच्यामध्ये दगडं होते अक्षरशः. आणि म्हटलं कुणाला तर दाताखाली वगैरे जायला नको
तर आता स्वयंपाक करायला किती पण वेळ झाला तरी म्हणलं व्यवस्थित स्वच्छ निवडूनच आपण हे घातलेलं बरं, नाही तर माझ्या नावानं सगळे दंगा करायला लागतील, काय हे आम्हाला खडे घालायला लागलेस काय जेवायला म्हणून, मूग कमी आणि हात खडेच जास्त आहेत गोरी म्हणून दंगा करायला नकोत म्हणून. तर आता मी पहिले ते कुकर लावून घेते. कुकरमध्ये कसं पटकन शिजते आणि जास्त वेळ लागत नाही. पण काय होते की कुकरमध्ये जर आपल्याला समजा मुगाची उसळ करायची असेल तर कुकरमध्ये लावून त्याचा काही उपयोग नाही, कारण ते पूर्ण असं गिर्र असं शिजतं. आणि मग आता बघूया जर हे कसे शिजतात बघणार. जर अगदी छान असे घुगऱ्यांसारखे शिजले तर उसळ करणार, कारण मम्मींना उसळ आवडते. आणि जर नाही जास्त शिजले तर मग आमटी म्हणजे अशी दबदबीत अशी आमटी करणार. तर आता बघूया हे कसे शिजतात त्याच्यावरती ठरणार की उसळ करायची की दबदबीत. मम्मींसोबत गप्पा मारत मारत होते तर मी भाकऱ्या करून घेते. मी रात्र झोपलेली आहे आणि आता मम्मी आज लवकर आल्या होत्या. लवकर म्हणजे पप्पा जाणार होते, त्यामुळं धार वगैरे काढायला कोण तर पाहिजे. मला येत नाही, मला भीती वाटते मास्तरांजवळ जायची. तर त्यामुळे मम्मी आल्या होत्या. तर मम्मीसोबत गप्पा मारत मारत भाकऱ्या ते करून घेते मी पटापट. मुलांचं कसं असतं आता उन्हात दुपारचं म्हणजे एवढं ऊन असतं की दुपारचं जरासं झोपवलं तर मग संध्याकाळी वेळपर्यंत जागे असतात, आमच्याबरोबर जेवतात. नाहीतर मग जर दुपारी झोपले नाहीत तर मग त्यांना लवकर जेवायला घालून झोपवावं लागतं, नाहीतर मग तसंच उपाशी झोपतात. त्यासाठी तर कसं दुपारी जर झोपले तर मग काय संध्याकाळी लवकर जेवायला घालायची गरज नसते, आमच्याबरोबर जेवतात ते. तर असं असतं रोज आमचं. तर रोज संध्याकाळी मी भाकऱ्या करते आणि आता सध्या सुट्टी पडल्यापासून पण दोन्ही टाईम पण भाकऱ्याच असतात, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि चपातीमुळे उष्णता होते. आणि जसे की मम्मी दुकानात असतात तर तिथं पत्र आहे आणि त्या पत्र्यामुळे वगैरे भरपूर उष्णता होते. आणि त्यांना पहिल्यापासूनच पप्पांना मम्मींना भाकरीच जास्त आवडते, चपाती क्वचितच खातात. तर त्यामुळं मग म्हटलं आता सुट्टी पण आहे मुलांना आणि काय तेवढी गरज पण नसते चपाती करायची, त्यामुळे मी दोन्ही टाईम भाकऱ्या असतात. आणि आता माझे 2 दिवस उपवास असतात, गुरुवार शुक्रवार. तर त्या दिवशी 2 दिवस संध्याकाळी चपात्याच करते, कारण उपवास सोडायचा असतो माझा. त्यामुळे पण सकाळी भाकऱ्याच असतात. आणि भाकरीचं पीठ म्हणजे भाकरी ज्वारी हे थंड असतं, त्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना जास्तीत जास्त म्हणजे भाकरीच खायची, चपातीचं जरासं चपाती कमी खायच्या. आणि त्याचबरोबर आपण नाचणीच्या पण भाकरी करू शकतो, नाचणी पण थंड असते. नाचणीची आंबील, परत कण्या, ताक असं हे सगळं खाल्ल्यामुळं आपल्या अंगातली उष्णता कमी होते. आता मी पण करायला चालू करणार आहे ताक, कण्या वगैरे. कण्या तर खूप छान लागतात, मस्त लागतात. मी केल्यानंतर ना कण्यांची रेसिपी नक्की म्हणजे मी शेअर करेन तुमच्याबरोबर. त्याचबरोबर नाचण्याची आंबील करून आता मी पण करायला चालू करणार आहे, कारण खूप ऊन जाणवत आहे, त्रास होत आहे उन्हाळ्याचा. तर त्यासाठी काही ना काहीतरी करायलाच पाहिजे. खेडेगावामध्ये कंपल्सरी सगळ्यांच्या घरात आंबील, ताक हे असतंच, कारण सगळ्यांच्या घरात म्हसरं वगैरे असतात, त्यामुळं तिथं सहज उपलब्ध होतं. पण सिटीमध्ये तसं होत नाही सगळ्यांना, आणि टाईम पण नसतं. तर सध्या बघायला गेलं तर मला पण तेवढा टाईम मिळत नाही आंबील वगैरे करायला. पण आता केलंच पाहिजे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यासाठी, आणि मुलांना पण सवय लागली पाहिजे असे सगळे पदार्थ खायला. तर माझे मिस्टर लहान असताना खात होते आवडीनं, पण आता खात नाहीत. असं मुलं करत जातात की खायचं बंद करतात, असं वगैरे करतात. त्यामुळे त्यांना आतापासून सवय लावायला पाहिजे अशा पण पदार्थांची. तर त्यासाठी त्यातल्या त्यात मला कढी तर आवडते, कढी करायला पण आवडते फार, आणि छान पण होते माझ्या हातची, आणि मला आवडते पण खायला. कारण मी लहानपणापासून कढी जास्त खाल्लेली आहे. आंबील पदार्थ म्हणजे प्रकार मला तेव्हा माहीतच नव्हता, आंबील काय असते हे माहीत नव्हतं. कढीच आमच्या घरात जास्त असायची. इथं लग्न झाल्यानंतर मला माहिती झालं की आंबील अशी करतात आणि अशी असते.
कण्या वगैरे माहीत होतं, कसं करतात कसं असतात ते माझी आजी करायची, त्यामुळे कण्या माहीत होत्या. पण आंबील हा पदार्थ मला माहिती नव्हता. तर आता माझ्या भाकऱ्या मी पटापट बाकीच्या करून घेते आणि घेतल्या. आणि आता इथं भाजी फोडणी घालत आहे. कांदा भरपूर असा चिरून घेतलेला आहे. मुगाचं मी पहिलाच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मूग कसं शिजते त्याच्यावर त्याची उसळ बनणार की आमटी बनणार हे ठरणार. तर ते कुकरला लावल्यामुळे ते मूग जे आहे ते पूर्ण गिळ असं शिजलेलं आहे. त्यामुळे मी आता ती दबदबीत अशी आमटीच करते त्याची. जर छान अशी घुगऱ्यासारखं शिजलं असतं तर मम्मींच्या आवडीचा प्रकार झाला असता, उसळ झाली असती. पण तसं काय झालं नाही. तर आता चला, आमटी जी आहे फोडणी घातलेली आहे आणि आता उकळी काढते त्याची. आणि मग नंतर ना आम्ही सगळेजण जेवायला बसतो. आणि आता काय होते की किचनमध्ये गॅस सारखा चालू असतो, त्याच्यामुळे खूप गरम होतं किचनमध्ये आणि फॅन पण नाही आहे किचनमध्ये. त्यामुळे आम्ही सगळेजण बाहेर हॉलमध्ये जेवायला बसतो. आमटीला छान काय म्हणतात त्याला, उसळ आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करते आणि बाकीचा जो कट्ट्यावर पसारा पडलेला आहे तो पहिला काढून घेते, कारण अजून हे आलेले नाही आहे. तर आम्ही सगळीच मिळूनच जेवायला बसणार आहोत. मम्मी तर आहेत पण हे नाही आहेत अजून. तर ते येऊपर्यंत माझा हा सगळा पसारा काढून होतो. तेवढ्यात जर ते नाहीच आले तर माझी थोडीफार भांडी जी पडलेली असतात आता स्वयंपाक केलेली, ती भांडी पण सगळी स्वच्छ करून होतात. आता गॅस कट्टा वगैरे सगळं ते येऊपर्यंत स्वच्छ करण्याचा माझा प्रयत्न असतो, जेणेकरून जेवल्यानंतर ना मला अंग जड होऊन पटापट कामं होत नाहीत त्याच्यामुळं. तर दूध पण अजून तापवायचं होतं, तर दूध आता तापवायला ठेवते आणि बाकीचा सगळा पसारा काढायला घेते. स्वयंपाक थोडा असू दे जास्त असू दे पसारा हा होतोच. प्रत्येक वेळी ज्या त्या वेळी जिथल्या तिथं ठेवता येत नाही. कधी कधी होतं असं सगळं आपण घेतो आणि जिथल्या तिथं ठेवत असतो, पण एक एकदा तसं होत नाही गडबडीच्या वेळेत. किंवा काहीतरी मुलं रडत असतात आधीमध्ये येऊन, काहीतरी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, असं काहीतरी चालू असतं त्यांचं. तर तशा वेळेमध्ये ते होत नाही. तर आज काय एवढा जास्त पसारा पडला नव्हता, कारण मी संध्याकाळीच स्वच्छ करून घेतला होता गॅस कट्टा. त्यामुळं यूट्यूब चॅनलबद्दल थोडंसं बोलावं म्हटलं तर यूट्यूब हे असं माध्यम आहे की जिथं आपण म्हणजे आपल्याला माहीत नसतं समोरचा माणूस कोण आहे काय आहे हे आपल्याला माहिती नसतं, तरी देखील तो माणूस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतो, तो आपले व्हिडिओज बघतो. ही खूप मोठी गोष्ट असते आपल्यासाठी, ही खूप मोठी अचिव्हमेंट असते आपल्यासाठी. कारण कुणी अनोळखी लोक म्हणजे आपले व्हिडिओ बघण्यासाठी ते जेव्हा सबस्क्राईब करतात तेव्हा खरंच ही खूप मोठी गोष्ट असते. असं जास्त मला मोटिवेशनल वगैरे बोलता येत नाही, मला सुचतच नाही तसं. तर खरंच आणि कष्ट तर आहेत, कुठल्याही कामात कष्ट हे असतातच, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आणि जास्तीत जास्त म्हणजे यूट्यूबवर तर खूप पेशन्स ठेवावे लागतात, लगेच हार मानून चालत नाही. मी तर मी सबस्क्रायबर्स जास्त बघत नाही, मला लोक किती कमेंट करतात याच्यावर माझं जास्त लक्ष असतं. आत्ता थोडे मला कमेंट्स येत आहेत माझ्या छान ताईंचे, माझ्या मैत्रिणींचे. तर मला ते खूप छान वाटतं जेव्हा मला कोणीतरी कमेंट करतं, तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आहे. आणि खरंच खूप छान वाटते की आपल्याला कोणतरी कमेंट करून काही ना काहीतरी बाबा बोलते, काही ना विचारते. तर ही एक मला गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तर आता गॅस कट्ट्यावरचा पसारा सगळा माझा मी काढलेला आहे आणि आता गॅस कट्टा जो आहे तो ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेते, कारण आज जास्त काही राड झालेला नाही आहे. असं जशी गरज वाटेल तसं मी, जर समजा जास्त घाण झाला असेल तर मग गॅस कट्टा म्हणजे साबणानं आपल्या चोथ्यानं जे असते ते घासून घेते. आणि जर जास्त घाण झाला नसला तर असे कापड ओलं करून गॅस कट्टा पुसून घेते. तशी काही गरज असली तर मग घासते, असं करते. तर
जेव्हा मी कॅमेरा लावून असं काम करत असते ना, तर तेव्हा माझ्या डोक्यात विचार येत असत की आपण आज हे बोलायचं ते बोलायचं. पण जेव्हा मी व्हॉईस ओव्हर करायला बसते ना, तर तेव्हा एकही मला काही आठवत नाही, काय बोलणार होते मी हे काहीही आठवत नाही. तर असं होते, काहीही लक्षात राहत नाही माझ्या. अशी का आहे मी काय कळत नाही. की एकदा काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या लक्षात राहतात, पण अशा ज्या गोष्टी असतात ना त्या लक्षातच राहत नाहीत. कधी कधी मम्मी पण सांगितलं असतं, गौरी हे पाठवून दे, गौरी ते पाठवून दे, तर ते माझ्या लक्षातच नसतं. त्यांनी नंतरनं फोन केल्यानंतर मग डोक्याला हात लावायचं, बाप रे असं एकदा होतं. तर कोणाकोणाचं असं होतं मला कमेंट करून सांगा. तर माझं मोठं बाळ बघा आता आलं आता खेळून, आणि आता भूक लागली, आणि भूक लागल्यावर तो भूक लागली मम्मा जेवायला दे असं म्हणत नाही. मम्मा जरासं माया कर की गं मला, मम्मा जरासं माया कर की गं, जरा वर घे की गं, असं त्याचे मला तर लाडी गोडी लावायचं असतं. मला एवढं हसू येतं त्याचं, एवढं हसू येतं. त्याला भूक लागलेली कळतच नाही, का कळत नाही काय कळत नाही. आता आपल्याला भूक लागल्यावर कळते की बाबा आपल्याला भूक लागली होता आपण जेवायला पाहिजे, तर नाही त्याचं तसं नाही. मम्मा मला वर घे की वर घे की. काय माझं सोनं लई छान आहे, खूप छान आहे. आता किती वेळ झाला आहे बघा, 8:30 वाजले, तर आता तो खेळून आला आहे बाहेर. कारण दिवसभर त्याला बाहेर सोडत नाही उन्हात. जर सोडलं त्याला तर तो एवढा मातीत खेळतो, एवढा मातीत खेळतो, बाप रे अजब अजब मातीत खेळतो. तर आता मिस्टर आमचे आलेले आहेत सचिनराव, तर हे सगळं स्वयंपाक वगैरे आहे तुम्ही बाहेर घेऊन जाते आणि आम्ही बाहेर जाऊन जेवतो. कारण किचनमध्ये खूप गरम होतं, जसं मी पहिला सांगितलं जेवून वगैरे झालं. आता माझं पहिलं काम म्हणजे जर समजा रोज असं कट्टा स्वच्छ नसेल, तर पहिलं जेवल्यानंतर सगळा कट्टा वगैरे स्वच्छ करून घेते, आणि मग त्यानंतरनं भांडे वगैरे घासते. तर आज स्वच्छ होता कट्टा, तर म्हटलं पहिलं आपण विरजण लावावं, उद्या आहे अमावस्या, त्यामुळं दही वगैरे पाहिजे. तसंही रोजच आम्ही दही म्हणजे असतंच आमच्या घरात, ताजं दही असतंच, रोज विरजण लावतोच आम्ही. तर दही अशा प्रकारे विरजण लावते मी. आता दूध हे थोडंसं कोमट आहे, मगाशीच गरम केलं होतं, त्यामध्ये अजून कोमट आहे. तर त्यामध्ये घालायचं दूध घेतलेलं आहे मी, आणि त्यामध्ये घालायचं 1 चमचाभर दही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं कमी दही घालायचं, लगेच म्हणजे छान होतं विरजण. दही चांगलं लागतं, जास्त घातलं तर खूप लवकर आंबट होतं, त्यामुळं एक थोडंसं घातलं तरी पास होतं. तर आता इथे विरजण लावून झालेलं आहे. हे डबा जो आहे तो झाकून ठेवते. मुंग्या एवढ्या झालेल्या आहेत काळ्या, एक वेगळ्याच प्रकारच्या मुंग्या आहेत त्या झालेल्या आहेत. तर त्या कशातही जातात मुंग्या, पाण्यात पण जातात त्या मुंग्या, एवढ्या पिडतात. तर दूध पण व्यवस्थित जागेला ठेवते, आणि दही पण ठेवते. रात्रीचं दूध मी जास्तीत जास्त फ्रीजमध्ये ठेवत नाही, नाहीतर काय होते सकाळपर्यंत त्याची सगळी त्याचा जो फॅट असतो तो वरती येतो, आणि खाली सगळं पचकळ पाणी राहतं. चहा अजिबात चांगला लागत नाही. मी तर नसते घरात सकाळचा चहा प्यायला, कारण मी सकाळी गेलेले असते दुकानकडं सांबार आणि चटणी देण्यासाठी, त्यामुळे मला मस्तपैकी दुधातला चहा प्यायला मिळतो, पण घरातले बाकीच्यांना पाण्याचा चहा प्यायला लागतो. त्यामुळे मग दूध नाही ठेवत रात्रीचं फ्रीजमध्ये, आणि नासत अजिबात दूध फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते. तर आता इथं विरजण वगैरे माझं लावून झालेलं आहे. गॅस कट्टा तर मी पहिला स्वच्छ केला होता. उरलेलं मगाचं जे पाणी होतं त्यामध्ये आता जे आम्ही जेवलेलं आहे ती ताटं फक्त ताटं तेवढीच आहेत, तर ती ताटं वगैरे सगळी धुवून ठेवते म्हणजे भांडी वाट्या वगैरे, आणि मग माझं काम संपतं अशा पद्धतीनं. तर असंच रोज माझं रुटीन असतं. आणि छान आता वाजले असतील माझ्या मते 10 10:15. तर जेवण झाल्यानंतर एक थोडा वेळ आम्ही तिथंच बसलेलो असतो, कारण दिवसभर सगळे कामात असतात, कोणालाही एकमेकांशी गप्पा मारत किंवा एकमेकांसोबत बसायला टाईम नसतो. त्यामुळे आम्ही जेवण झाल्यानंतर तिथंच थोडा वेळ बसतो, आणि मग नंतर सगळी परत आमची जी कामं आहेत ती करतो. म्हणजे माझीच कामं असतात, बाकीच्यांची काही सगळे निवांत असतात, आणि मग माझी भांडी झाली की मी पण निवांत. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वांनी आपापली काळजी घ्या. आणि मी जसं मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं, ताक, कन्या, आंबील या पदार्थांचं सेवन जास्तीत जास्त ठेवा. थंड पदार्थ म्हणजे असे थंड पदार्थ जे आपल्याला बाधणार नाहीत, आणि मी पण आता करायला चालू करणार आहे, आणि त्याची रेसिपी जे आहेत ते तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन. तर तुम्ही पण त्या रेसिपीज ट्राय करा, खूप छान लागतात, आणि त्याने पोट पण भरतं आणि पोट थंड पण राहतं, आणि कसलाही त्याच्यामुळे त्रास होत नाही. पित्त, उष्णता याची
पोटाचे यांसारखे जे आपले त्रास असतात ते अजिबात होत नाहीत. तर ते रेसिपी जे आहे ते मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. उन्हाळा जास्त आपल्याला जाणवू नये यासाठी आपल्याला थंड पदार्थ कंझ्युम केलेच पाहिजेत. असे थंड पदार्थ जे आपल्याला बाधणार नाहीत आणि जे मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे त्या रेसिपी पण अशाच आहेत ज्या तुम्हाला अजिबात बाधणार नाहीत. तर त्या रेसिपीज एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता सलग 4 दिवस माझ्या मते भरपूर कामं असणार आहेत मला. जसे की मंगळवारी आहे गुढीपाडवा, बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. लगेच गुरुवार आला, गुरुवारी 11 गुरुवारामधले माझा गुरुवार, परत शुक्रवारी वैभवलक्ष्मीचे शुक्रवार. तर असे हे 4 दिवस फुल बिझी जाणार आहेत आणि त्याचे ब्लॉग पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी खूप प्रयत्न करते की रोजच्या रोज माझे ब्लॉग जावेत असा माझा खूप प्रयत्न असतो, पण काही वेळेला अजिबात जमत नाही, शूट करणं जमत नाही. कधी कधी शूट करणं जमत नाही, तर कधी कधी शूट केलेले व्हिडिओ एडिट करून आपल्याला अपलोड करायला जमत नाहीत. तर जे कोण माझे रिटर्न व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी मी असं सांगत आहे. खूप माझे प्रयत्न असतात की मी रोजच्या रोज ब्लॉग टाकावे, पण असा माझा प्रॉब्लेम होत आहे. तर आता हे 4 दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि माझं टाईम पण फिक्स होत नाही आहे. जेव्हा माझा व्हिडिओ एडिट करून होतो, जर तो दुपारी 12 वाजेपर्यंत झाला तर मी 1 वाजता व्हिडिओ टाकते, आणि जर दुपारी 4 वाजता वगैरे झाला तर मग तो मी 6 वाजता टाकत असेल. तर असं माझं टायमिंग असतं व्हिडिओ. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलकन हे प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला व्हिडिओजचं नोटिफिकेशन येत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना गुड नाईट. सगळ्यांना